छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये शिवनेरी किल्ल्यावर साजरी केली जाणार आहे। प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्ताची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची काळजी घेण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर येणारा प्रत्येक शिवभक्त कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट होणार आहे। म्हणजे इथं एखाद्या शिवभक्ताला काही अडचण आली किंवा एखाद्या शिवभक्ताने ही वास्तू खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे। शिवभक्तांनो, शिवनेरी किल्ल्यावर या, शिवजन्मस्थळाचं दर्शन घ्या, शिवाई मातेला नतमस्तक व्हा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आल्यावर प्रत्येकाची स्फूर्ती वाढते, प्रत्येकाचं एक वेगळं नवचैतन्य निर्माण होतं। आज 18 तारीख आहे, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जात आहेत, दर्शन घेत आहेत, शिवाई मातेला नतमस्तक होत आहेत आणि शिवजन्मस्थळ आहे तेथील माती कपाळीला लावत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आहेत। 19 तारखेला मध्यरात्रीपासून शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांचा जास्त ओघ असणार आहे। या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांनो, किल्ल्यावर जाताना स्वतःची काळजी घ्या, इतरांना त्रास होणार नाही याची देखील खबरदारी घ्या। आता आपल्यासोबत जरा शिवभक्त आहेत तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा नमस्कार। नमस्कार। जय शिवराय। जय शिवराय। कुठून आला? मी चाळकवाडी। चाळकवाडी, आमदार शरददादा सोनवणे यांच्या गाव, जन्मस्थळावर जाऊन आलात? हो, जाऊन आलो। काय किल्ल्यावर गेल्यावर काय वाटलं तुम्हाला? एक चांगली प्रसन्नता लाभली आणि बऱ्यापैकी चांगली सुविधा उपलब्ध केलेली आहे यावेळेस, ते अतिशय छान वाटलं। आता किल्ल्यावर गेल्यावर कुठल्या उणिवा जाणवल्या, काय अपूर्ण आहे किंवा कुठली गोष्ट भावली? पायी पायी चालण्याचा मार्ग आहे ना, ते दगडी लावले तिथून थोडं राहिलेले, तेवढं फक्त ते दगडी पायाला लागतात, एखादा अडखळून पडू शकतो। लहान मुलांना आणि वयस्कर माणसं पण बरेचसे वरती चढून चाललेली आहेत। बाकी आपल्या चाळकवाडीचे शरददादा आमदार आहेत, त्यांना काय विनंती कराल? दादांचं काम चांगलंच आहे आणि अशीच चांगली कामं त्यांच्या हातनं होत। तेवढं राहिलेले दगड बसून घ्या, रस्ता एक सारखा करा। रस्ता चांगलाच आहे सगळं, बाकी तेवढंच फक्त तो राहिलेलं चांगलं केलं पाहिजे ना। चांगलं आहे सगळं फक्त। तू जाऊन आली वर, मग काय काय पाहिलं? जय शिवराय। जय शिवराय। ताई, तुम्ही आता किल्ल्यावर गेलात, तुम्हाला काय भावलं? नाही, मस्त वाटलं वर जाऊन, पहिल्यांदाच गेलो होतो ना। आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका जगभरामध्ये पिटला जातो। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपोआप पुढचा शब्द जय येतो। तुमच्या काय भावना? राजांचं कर्तृत्व तसं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये राजांचंच नाव आहे, मग प्रत्येकाला अभिमान आहे आणि सर्व जाती धर्माच्या याच्यानुसारही सगळेजण हे करतात, शिवजयंती साजरी करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आहे। मग राजांमुळे आपलं महाराष्ट्राचं आणि सर्वच अस्तित्व आहे। 18 पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराज असं एक व्यक्तिमत्व होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी धक्का लागला तरी तो सहन केला जाणार नाही, अशा प्रकारचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला, याचा अभिमान जुन्नरकर म्हणून आपल्याला निश्चित आहे। शिवभक्तांनो, शिवनेरी किल्ल्यावर या ठिकाणी नतमस्तक व्हा, या वास्तूला कुठे धक्का पोचणार नाही याची काळजी घ्या। प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे। समजा तुम्हाला काही उणिवा वाटल्या, काही सुचवायचं वाटलं तर निश्चित तुम्ही सूचना करा, परंतु ही वास्तू खराब होणार नाही याबाबतची दखल घ्या। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, जुन्नर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।